हॅलो एव्हरीवन. तर आज आहे चिपळूणमधला दिवस 5वा आणि आमचा खातूच्या वाड्यामधील शेवटचा दिवस. सकाळी 10:30ला चहा नाश्ता करून आम्ही चेकआउटसाठी तयार झालो. आमची गाडी वेळेपेक्षा अर्धा तास लेट झालेली. गाडी आल्यावर सगळ्या बॅग्स ठेवून आम्ही आमच्या सीट्सवर बसलो. आमची एक्साइटमेंट बघा. मस्ती मजा करत गाणी बोलत आम्ही निघालो चंडिका देवीच्या दर्शनाला. आम्हाला दाभोळला जाण्यासाठी 2 मार्ग होते. एक होता बाय रोड आणि एक होता दाभोळ जेटी मधून. आम्ही दाभोळ जेटी मधनं जाण्याचा निर्णय घेतला. बाहेरचा निसर्ग बघता बघता कधी गुहागरचा समुद्राला समजलंच नाही. दाभोळला जाण्यासाठी आम्हाला गुहागरच्या समुद्रावरून शिप म्हणजे जेटी पकडायची होती. गुहागरचं हे बंदर किती सुंदर आहे. आम्ही 12:50 ची जेटी पकडली आणि बघता बघता पूर्ण जेटी पॅसेंजर्सनी भरली. जेटी मधनं आपण एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याला वाहनं पण घेऊन जाऊ शकतो. हे आमचा दापोली दाभोळचा प्रवास सुरू झाला. आमची जेटी चालू झाली आणि अवघ्या 10 मिनिटातच आम्ही दाभोळला पोहोचलो. पण दाभोळच्या बंदरावर जेटी कनेक्ट करून सगळ्या गाड्या पहिले खाली उतरवल्या. गरमी एवढी जास्त होती की आम्ही सगळ्यांनी उतरल्या पहिले आईस्क्रीम घेतली. 15 मिनिटं ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिरात. देवळातील चंडिका देवीची मूर्ती ही स्वयंभू असून देवीचे स्थान हे अजून डोंगरातील गुफेमध्येच आहे. या गुफेमध्ये कुठल्याही प्रकारची लाईट किंवा कुठल्याही प्रकारचे पंखे अवेलेबल नाही. तसंच गाभाऱ्यात जाताना खाली वाकून जावे लागते. पण देवीचं इतकं सुंदर स्वरूप पाहून जो पण थकवा असतो तो निघून जातो. तसंच देवळाच्या आजूबाजूला आंब्याची झाडं, कोकमाची झाडं अशी अनेक फळझाडं आहेत. चंडिका देवी डोंगरावर जंगलात असल्या कारणाने आजूबाजूला भरपूर झाडं आहेत आणि त्यामुळे इथे खूप गारवा आहे. दर्शन घेऊन झाल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही अवघ्या अर्ध्या तासात पोहोचलो लाडघर बीचला. तिथे एन भार्गव या रिसॉर्ट मध्ये आम्ही आमची बुकिंग करून ठेवलेली. आम्हाला इथे पोहोचायला 4 वाजले म्हणून आम्ही मासोळी या रेस्टॉरंटला जेवायला गेलो. लाडघर बीच वर मासोळी हे रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध आहे. विलेज साइडला पण इतका छान एम्बियन्स आम्ही पहिल्यांदाच अनुभवलो. इथे स्टे पण अवेलेबल आहे. एकदम मोक्याच्या ठिकाणी समुद्राच्या समोर हे रेस्टॉरंट आहे. आम्हाला प्रचंड भूक लागलेली आणि आम्ही सुरुवातच मासोळी स्पेशल सुरमई फ्रायने केली. मेन कोर्सला प्रॉन्स थाळी आणि चिकन मसाला विथ नान ऑर्डर केलेलं. खरंच एवढी भूक लागलेली ना की 1 मिनिटाचा पण वेट न करता आम्ही सगळं एका झटक्यात खाऊन टाकलं. फिश करी पासून व्हेज थाळीपर्यंत इथे सगळं खूप टेस्टी होतं. एक छान झोप काढून नंतर आम्ही समुद्रावर गेलो आणि सनसेट एन्जॉय केला. आणि गाईज आम्ही रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जायचं बंद केलंय बिकॉज रात्रीच्या टायमाला इथे खूप काही जनावरं बाहेर पडतात. त्यांपासून वाचण्यासाठी बेटर आहे की आम्ही ज्या प्लेसवर राहतोय तिकडेच आम्ही खाऊ. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.